है भारत, रग रग में है जीत की आदत, ऐसा हुनर दुश्मन भी सलामी दे। तू सूरज हम तेरे उजाले, तुझसे जुदा नहीं होने वाले, आखिर तक हम सफर तिरंगे के। जय हिंद जो नस नस में है, हर बाजी फिर बस में है, जिद ठान के हिंदुस्तान बोले। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम, वंदे मातरम। सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम वंदे मातरम। देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के आह्वान पर हर घर तिरंगा अभियान अंतर्गत नवी मुंबई भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिलाध्यक्ष अमित मेडकर के नेतृत्व में और भारतीय जनता पार्टी दीघा मंडल के सहयोग से बाइक रैली निकाली गई, जहां इस अवसर पर भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई जिलाध्यक्ष अमित मेडकर के साथ नवी मुंबई भाजपा जिला उपाध्यक्ष नवीन गवते, दीघा मंडल अध्यक्ष वीरेश सिंह, समाज सेवक राजेश गवते, युवा मोर्चा सचिव अमर घारे, दीघा मंडल युवक अध्यक्ष सागर भंडारे, भाजपा युवा मोर्चा के युवा पदाधिकारी व सदस्य बड़ी संख्या में मौजूद थे। इस दौरान तिरंगे के साथ हर घर तिरंगा अभियान को गति देते हुए संपूर्ण माहौल को देशभक्ति में लबरेज कर दिया गया। आज आपला भारत देश 78व्या स्वातंत्र्य दिनामध्ये पदार्पण करत आहे आणि त्यासाठी आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि दिघा मंडलच्या माध्यमातून दिघा विभागामध्ये भव्य अशी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। प्रामुख्याने या रॅलीसाठी आज उपस्थित इथले स्थानिक नगरसेवक नवीनजी गवतेजी, राजेश गवतेजी, विजेंद्र सिंगजी, दामोदर कोटियान आणि चंद्रकांत सोनकांबळे, त्याचसोबत आमचे युवकचे अमर घारे आणि मंडलचे अध्यक्ष सागर भंडारे, त्यांच्यासोबत आमचे सर्व या प्रभागाचे युवक वर्ग मोठ्या संख्येमध्ये आज या बाईक रॅलीसाठी उपस्थित होते। मला सांगायला आनंद होतो की आज आपल्याला 78 वर्ष झाले स्वातंत्र्य होऊन, पण आज स्वातंत्र्य मिळण्याकरिता आपल्या जे स्वातंत्र्य सैनिक, देशप्रेमी आणि थोर महापुरुषांनी आपली प्राणांची आहुती दिली। 100 ते 150 वर्ष अंग्रेजाचा राज्य आपल्या देशामध्ये होता आणि त्यांना आपल्या देशातून त्यांनी 150 वर्षानंतर त्यांची हकालपट्टी करून घेतली। लाखोच्या संख्येमध्ये आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी आपली प्राणांची आहुती दिली, तेव्हा जाऊन आपल्याला कुठेतरी आज स्वातंत्र्य प्राप्त झाला। आणि या स्वातंत्र्याचं महत्त्व या युवकांमध्ये झालं पाहिजे। युवकांमध्ये आपलं स्वातंत्र्य कशा पद्धतीने मिळालं, त्याच्या मागे किती मोठा संघर्ष आहे हे त्यांना आपण त्याची जाणीव असली पाहिजे आणि त्यांना कुठेतरी समजून सांगितलं पाहिजे। त्याकरिता आज ही भव्य आज बाईक रॅली आयोजित करण्यात आली। आमचे नेते आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचसोबत आमचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती। मला सांगायला आनंद होतो की आज खूप मोठ्या संख्येमध्ये सर्व युवकांनी याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आणि ही रॅली ही सक्सेस केली म्हणून मी सर्व युवकांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि मी येणाऱ्या उद्याच्या 78व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो। 150 वर्षाच्या गुलामगिरीनंतर भारताच्या स्वातंत्र्याला आज उद्या 78वं वर्ष पूर्ण होत आहे आणि या 78व्या वर्षाच्या अनुषंगाने आम्ही दिघा विभागामध्ये भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा, त्याचप्रमाणे आमचे स्थानिक आमदार गणेशजी नाईक साहेब, आमचे जिल्हा अध्यक्ष संदीपजी नाईक साहेब, आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाने आज संपूर्ण दिघा विभागामध्ये आज आम्ही बाईक रॅली काढली आणि बाईक रॅलीच्या माध्यमातून तरुणांमध्ये जोश उल्हास असा निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि येणाऱ्या पिढीला देखील आपलं स्वातंत्र्य काय होतं याचं महत्त्व पटवण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी बाईक रॅली काढली। संपूर्ण कार्यकर्ते अति उत्साहाने, चांगल्या उत्साहामध्ये आज ही रॅली पार पडलेली आहे आणि नक्कीच हा उत्सव आणि आनंद नक्कीच हा पिढ्यानपिढ्या असाच राहील असं तरुणांमध्ये दिसत आहे आणि नक्कीच आपल्या सगळ्यांना आनंद आहे। आणि ऑलिम्पिकमध्ये जे आमचे खेळाडू जे पदक जिंकून आले त्यांना देखील आमच्या सगळ्या दिघावासियांकडनं आणि आमच्या संपूर्ण भारतवासियांकडनं स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। इस दौरान युवा कार्यकर्ताओं ने बाइक पर तिरंगा लगाए सभी को हर घर अभियान में बढ़ चढ़ कर शरीक होने की अपील की। ब्यूरो रिपोर्ट नवी मुंबई नेटवर्क।